संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. प्राचीन काळापासून युरोपीय देशांच्या पूर्वेकडील देशांशी व्यापारी संबंध होते. युरोप व आशिया यांना जोडणारे ख्रिस्तीचे मार्ग व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल या शहरातून जात असे. या शहरात ॲटमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतल्यामुळे युरोपियांना आशियाकडे जाणाऱ्या मार्गाचा नवीन शोध घेणे आवश्यक वाटले. जगात जास्तीत जास्त किती कमान वेळा असू शकतो? जगात जास्तीत जास्त 360 कमान वेळा असू शकतात. कोणत्याही दोन जागेच्या स्थानिक वेळेत टिंब 4 मिनिट. 19व्या शतकाचा प्रारंभ पंजाबचा राजा रणजीत सिंग. इंग्लंडचे पार्लमेंट ही टिंब झालेली संस्था आहे. माझे नाव ईश्वरी डॉक्टर संकट आहे. एका तासात किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? एका तासात 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? ज्या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कामाबाबत कायदे मंडळाला जबाबदार असते अशा शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. या शासन पद्धतीत कायदे मंडळाला विश्वासात घेऊनच कार्यकारी मंडळाला निर्णय घ्यावे लागतात. जरी एखादा मंत्री आपल्या खात्याचा निर्णय घेत असला तरी तो निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाचा मानला जातो. प्रत्येक खात्याच्या निर्णयांमध्ये सुव्यवस्था ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाने या सामूहिक जबाबदार शासन पद्धतीचा स्वीकार केला. संसदीय शासन पद्धती येथे विकसित झाली इंग्लंडमध्ये. फ्रेंच राज्यकर्त्यांनी जगाला कोणत्या महिन्याची देणगी दिली? फ्रेंच राज्यकर्त्यांनी जगाला स्वातंत्र्य संग्रामात बंधुता या महिन्याची देणगी दिलेली आहे. पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी कोणत्याही दोन रेखावृत्तांवरील अंशात्मक अंतरावरील फरक माहीत असावा लागतो. प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौलाचा पराभव झाला. बंगालचा नवाब सिराजुद्दौला याने इंग्रजांची कोलकाता येथील बंगाल ताब्यात केल्यामुळे इंग्रजांमध्ये अस्थिरता निर्माण झाला. बंगालच्या नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवाबपदाचे आमिष दाखवून रॉबर्ट क्लाइव्हने त्याला आपल्या बाजूस वळवले. इसवी सन 1707 मध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल केली. प्लासी येथे दोन्ही सैन्यांची भेट पडली. ठरल्याप्रमाणे मीर जाफर याच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरल्यामुळे नवाबाचा प्लासीच्या या लढाईत पराभव झाला. यश कतार कृष्णा मोहिते. माझे नाव यशवी. आता याच्या पुढे मी आवाज करा वगैरे सांगणार ना, डायरेक्ट मार्क नोट कर.
पवार आवळे आणि मोहिते. मध्ये ऑटोमिस्त्रुकांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले. आंदोलनाच्या आधी प्रारंभ टिंबटिंबमध्ये झाले. इंग्रजांच्या बेकायदेशीर आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब यांनी केला. समाजवाद म्हणजे काय? विकसित राष्ट्राने विकसित राष्ट्रावर आपले आर्थिक वर्चस्व गाजवले म्हणजे साम्राज्यवाद. संसदीय शासनपद्धती सरकारमध्ये मतदान असते. पुढचा प्रश्न. स्थानिक मध्ये हा वरून चुकली जाते. पुढचा. कोणत्याही सदस्याच्या निवडण्याचा स्थानिक वेळ त्यांच्या 4 महिन्याचा असतो. संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती राष्ट्रीय कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्यप्रमाणे अध्यक्षीय शासन पद्धती राष्ट्राध्यक्षीय 40-50 केंद्र निवडून येतो. मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परावर अवलंबून नसतात तरीही कार्यकारी मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परावर नियंत्रण असते. कायद्याच्या अंमलबजावणी राष्ट्राध्यक्ष करतं. कायदे मंडळ राष्ट्राध्यक्ष कायदे मंडळावर अवलंबून असतात. मध्य आवरण युरोप खंडात ते जन्मसुधारक जोर आला त्याच्यामध्ये विविध प्रकारची स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ मानली जाते. जागतिक प्रमाणवेळ 0 निश्चित केली आहे. इंग्लंडमधील ग्रीनिच शहराला 0 उत्तर लागते. विविध देशातील व्यवहार सुरक्षित आणण्यासाठी ग्रीनिच प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळ मानली जाते. अनुष्का. नाव दोघांनी सांगायचं. माझे नाव श्रेया शहाजी गांधी. माझे नाव अनुष्का सोहम चैतन्य.
श्रेयश अभय माझं नाव शेतकरी आणि यश गणेश पोळी